एका नवीन व्हिडिओमध्ये। नवरात्री सुरू आहे तर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण निघालो आहोत मुंबईतल्या काही प्रसिद्ध देवींचे दर्शन घ्यायला। सो पहिला आपण जाणार आहोत ठाण्याला दुर्गेश्वरीचं दर्शन घ्यायला आणि तिथून मग जर पॉसिबल झालं तर आपण इथे दगडी चाळला सुद्धा व्हिजिट करणार आहोत। सो हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाला। इथे जर तुम्ही ट्रेनने जात असाल तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे ठाणे। तुम्हाला ठाणा स्टेशनला उतरायचं आहे आणि मग त्यानंतर तिथून 2 किलोमीटरचं अंतर आहे टेंबी नाक्यापर्यंतचे। सो टेंबी नाक्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही रिक्षा किंवा टॅक्सीसुद्धा करू शकता। परंतु जर तुम्ही इथे बाईकने जाण्याचा प्लॅन करत असाल आणि सांताक्रूज मार्गे जात असाल तर वाकोला पोलीस स्टेशनपासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावरच एक खूप जास्त प्रसिद्ध असे देवीचे मंडळ आहे आणि ते प्रसिद्ध आहे कारण त्यांच्या इथल्या देखाव्यासाठी आणि देवीच्या मूर्तीसाठी। तर चला आपण सुद्धा या मंडळात जाऊया। तर मित्रांनो आता आपण आहोत सांताक्रूज मध्ये आणि ही देवी खूप जास्त प्रसिद्ध आहे इथे कारण की इथल्या देखाव्यासाठी। सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया। चला। देवीच्या मंडपात प्रवेश करताच तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कुठेतरी एखाद्या मोठ्या राजवाड्यातच आला आहात। इथलं डेकोरेशन आणि त्यामध्ये केलेलं प्रत्येक बारीक असं नक्षीकाम आपल्या मनाला अगदी भावून जातं आणि इथून तुम्हाला आतमध्ये देवीच्या गाभाऱ्यापर्यंत जाईपर्यंत अगदी खूप छान अनुभव येईल। त्यानंतर तुम्ही वरती बघाल तर त्यांनी सुद्धा फुलांची डेकोरेशन मस्त प्रकारे केलं आहे आणि इथली खास बात म्हणजे हे पूर्ण मंडळ देवीचं आहे ते एअर कंडिशनर आहे। आतमध्ये तुम्हाला AC सुद्धा बघायला मिळेल। इथल्या डेकोरेशनची यावर्षीची थीम म्हणजे उज्जैनमधलं महाकाल आणि इथली सर्वात प्रसिद्ध गोष्ट म्हणजे इथली महाकालेश्वराची आरती। सो तुमच्या नशिबात असेल तर तुम्ही ही आरती नक्की अटेंड करा। इथे समोरच तुम्हाला श्री नटराज देवाची मूर्ती दिसेल। ही मूर्ती जेव्हा आपण साक्षात पाहतो तेव्हा आपले डोळे अगदी दिपवून टाकते आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला दिसेल महाकाल देवाची मूर्ती। सो तुम्हाला जर उज्जैनला जाऊन दर्शन करायला जमत नसेल तर इथे तुम्ही ते दर्शन करू शकता। ते दर्शन केल्याच्या नंतर वरच्या बाजूलाच तुम्हाला दिसेल की LED लाईट्स लावलेल्या आहेत त्यांनी, त्यामुळे प्रत्येक मूर्तीची जी सुंदरता आहे ती खूप जास्त प्रमाणात निखरून येते। आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही वरती बघाल तेव्हा इथे तुम्हाला दिसेल की DJ सुद्धा असतो। आता आपण देवीचे दर्शन घेऊया। चला। देवीच्या गाभाऱ्यात सुद्धा छानपैकी तुम्हाला फुलांची आरास केलेली दिसेल आणि देवी आपली वाघावर बसलेली आहे। वरती छान असं त्यांनी झुंबर सुद्धा लावलेला आहे, म्हणजे इथला जो गाभारा आहे तो पूर्णपणे सुरेख अशा पद्धतीने सजवला आहे। तर चला आता आपले ह्या देवीचे दर्शन पूर्ण झाले आहे। आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि ठाण्याला निघूया। चला। जसं की मी तुम्हाला सांगितलं की इथे पोहोचण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत। आम्ही आज बाय रोड जातोय बाईकनी। सो बाईकनी जाण्यासाठी सर्वात सोपं लोकेशन म्हणजे तुम्ही गुगल मॅपला टाका टेंबी नाका किंवा ठाणे, तर तुम्हाला गुगल मॅपच्या थ्रूच जायचं आहे। गुगल मॅपला फॉलो करत आता आम्ही पोहोचलो आहे इथे टोल नाक्याला। ठाण्याचा जो टोल नाका आहे तिथे आम्ही पोहोचलो आहे आणि आता टोल नाका क्रॉस केल्याच्या नंतर अगदी थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत ठाण्याच्या टेंबी नाक्याला। सो इथे जाताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ज्या मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगीनच आणि इथला थोडासा इतिहास इथली माहिती सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईन। पण जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण पोहोचले आहोत आपल्या टेंबी नाक्याला, म्हणजेच आपल्या आनंद दिघे साहेबांच्या देवीच्या इथे, ठाण्याच्या दुर्गेश्वरीच्या इथे। इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला दिसेल की इथली खूप छान पद्धतीने त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे। सो इथला इतिहास असा आहे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रात नवरात्र उत्सव हा अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। महाराष्ट्रात विविध प्रकारच्या सुप्रसिद्ध देवी आपण पाहतो, ऐकतो आणि ह्याच देवींपैकी एक म्हणजेच आपल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची ठाण्यातली दुर्गेश्वरी। या ठाण्याच्या दुर्गेश्वरीची स्थापना आनंद दिघे साहेब यांनी 1978 साली केली। त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला आणि
त्यानंतर ही देवी आनंद दिघे साहेबांची देवी, टेंबी नाक्याची देवी, ठाण्याच्या दुर्गेश्वरी अशा विविध नावांनी आत्तापर्यंत ओळखली जाते. इथे दरवर्षी लाखो भाविक भक्त लाखोंच्या संख्येने येतात आणि या देवीचे दर्शन घेतात. तर चला मंडळी, आपण सुद्धा आतमध्ये जाऊया आणि ठाण्याच्या दुर्गेश्वरीचं दर्शन घेऊया. दुर्गेश्वरीचे दर्शन घेतल्याच्या नंतर इथे बाहेरच खूप मोठा असा मेळा भरतो बाजूलाच, तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आणि त्यानंतर बाजूलाच आनंद दिघे साहेबांचा आनंद आश्रम सुद्धा आहे, तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. इथे फिरण्यासाठी आजूबाजूला खूप काही गोष्टी आहेत, तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आम्ही थोडं उशिराने आल्यामुळे इथे सर्व काही गोष्टी बंद झाल्या होत्या, म्हणून आम्ही फक्त देवीचे दर्शन घेतले आणि निघालो. परंतु तुम्ही इथे येत असाल तर सकाळी, दुपारी किंवा रात्री या, तिथे सुद्धा तुम्हाला सर्व काही सुरू मिळेल. तर चला आता आपण देवीचे दर्शन करूया. देवीचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच.